अध्यक्ष महोदय, दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्र वाचली, अर्थसंकल्प मांडल्यावर दोनच प्रमुख बातम्या, एक म्हणजे कर्जमाफी शेतकऱ्याला आणि दुसरे पायाभूत सुविधा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आणि कर्जमाफी, हे दोनच मुद्दे वर्तमानपत्रांनी त्याची नोंद घेतली अध्यक्ष महोदय. पण अध्यक्ष महोदय, ह्या दोन्ही बाबी खोट्या आहेत, फसव्या आहेत. खोट्या म्हणणार नाही, पण फसव्या आहेत. अध्यक्ष महोदय, घोषणा काय होती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेली? तुमचा सातबारा शेतकऱ्यांचा करू कोरा कोरा कोरा, 3 वेळा कोरा कोरा कोरा, असं घोषणा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी निवडणुकीच्या आधी केली. आता कर्जातून पूर्णपणाने मुक्त करायचे असा त्याचा अर्थ होतो अध्यक्ष महोदय. पण अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्र्यांनी 2 लाख रुपयापर्यंतच कर्ज माफ केलं. मग 2019 साली अध्यक्ष महोदय, आमच्या महाविकास आघाडीच्या सरकारने उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या नेतृत्वाखाली पहिला निर्णय घेतला आम्ही कर्जमाफीचा. आणि अध्यक्ष महोदय, 2 लाखाची आम्ही तेव्हा कर्जमाफी दिली. पण 7 वर्षांनी पुन्हा आपण तिथेच आहोत. राज्यावरचा 4 लाख कोटीचा कर्जाचा बोजा 11 लाख कोटीवर गेला. पण अध्यक्ष महोदय, कर्जमाफीमध्ये काही वाढ झाली नाही. अध्यक्ष महोदय, सगळ्यांना महागाई आहे, तर आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्ज महागाई नाही का? आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मला वाटत होतं, आशा होती की गेला बाजार 5 लाख रुपयापर्यंत तरी कर्जमाफी सरकार करेल.